नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आदिवासी विकास भरती या ठिकाणी बघा चौकीदार या पदाचे या ठिकाणी आपण पेपर पाहणार आहोत। बघा आता या पेपरमधील बघा हे सर्व प्रश्न महत्त्वाचे प्रश्न आहेत। आता आपल्याकडे परीक्षेला कमी वेळ आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावस मिळतील। बघा आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, बल्लारपूर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। आता बल्लारपूर हा कुठे असेल, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। बल्लारपूर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, कृष्णा खोरे विकास महामंडळ। आता कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोठे आहे, मुंबई, पुणे, नागपूर आणि जळगाव। बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय बघा पुणे या ठिकाणी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, मेघालय या राज्याची राजधानी कोणती आहे। आता मेघालय या राज्याची राजधानी कोणती असेल, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे शिलाँग। पहा मेघालय या राज्याची राजधानी शिलाँग आहे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलं, हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे। बघा मागील परीक्षेमध्ये हा प्रश्न होता, हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे। बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, हिमालय हा पर्वत कोणता असेल, अर्वाचीनवली या प्रकारचा बघा हिमालय हा पर्वत आहे। हिमालय कसा आहे, अर्वाचीनवली या प्रकारचा हिमालय हा पर्वत आहे। विषय क्रमांक पुढचा पहा या ठिकाणी काय विचारलाय, रायगड जिल्ह्यामध्ये। आता रायगड जिल्ह्यामध्ये विचारले कोणत्या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे। रायगड जिल्ह्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे, श्रीवर्धन, अलिबाग, महाड आणि पुणे। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे श्रीवर्धन। बघा या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारले, भारत आणि चीन यांच्यामध्ये कोणती सीमारेषा आहे। आता भारत आणि चीन यांच्यामध्ये कोणती सीमारेषा असेल, बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर काय पाहिजे, मॅकमोहन लाईन। भारत आणि चीन या दोन देशांमध्ये मॅकमोहन लाईन या प्रकारची बघा सीमारेषा आहे, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलाय, पहा भारत सेवक समाज। आता भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केली। बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता, याचे योग्य उत्तर बघा काय पाहिजे, भारत सेवक समाज यांची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती। पहा ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 काय विचारलाय, पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते। पानिपतचे तिसरे युद्ध विचारले कोणत्या वर्षी झाले होते। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। पानिपतचं तिसरं युद्ध सन 1761 मध्ये पानिपतचे बघा तिसरं युद्ध झालं होतं, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी बघा काय विचारलाय, तराळ अंतराळ। आता तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत। बघा सर्वांनी प्रश्न वाचलाय का, पहा तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत। तर याचे योग्य उत्तर बघा काय पाहिजे, शंकरराव खरात। तराळ अंतराळ बघा या पुस्तकाचे लेखक कोण असतील, शंकरराव खरात बघा तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक आहेत, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचार, भारतीय निवडणूक आयोग। आता भारतीय निवडणूक आयोग यांच्या संबंधीचं कलम कोणतं असेल, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कलम 324। कलम 324 हे काय आहे, भारतीय निवडणूक आयोग बघा यांच्या संबंधीचं कलम 324 आहे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे आदिवासी विकास भरती बघा चौकीदार या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे। बघा त्यामध्ये संपूर्ण जीकेचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्लिशचे प्रश्न असतील, चालू घडामोडी सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत। बघा ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला करायचे। तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलंय, आलेपी हे बंदर विचारले कोणत्या राज्यामधलं बंदर आहे। बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का, आलेपी हे बंदर कोणत्या राज्यामध्ये असेल। बघा विद्यार्थी मित्रांनो, आलेपी हे बंदर कुठे आहे, केरळ या राज्यामधल्या या ठिकाणी बंदर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, बोकारो आणि झारिया। आता बोकारो आणि झारिया हे काय असतील, दगडी कोळसा क्षेत्र आहेत, हे कोणत्या राज्यामध्ये आहेत, बोकारो आणि झारिया। बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर काय पाहिजे,
बोकारो आणि झारिया हे दगडी कोळसा चित्रकोट असतील झारखंड राज्यामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक 2. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामध्ये विचारले सर्वाधिक कॉफीचं क्षेत्र कोणत्या कर्नाटक राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी सांगायचं आहे रावत भाटा कुठं असेल? रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2. विषय क्रमांक पुढचा बघा, उजनी हे धरण या ठिकाणी विचारले. उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा सर्वांनी सांगायचे उजनी हे धरण कुठं असेल? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर काय असेल? उजनी धरण विद्यार्थी मित्रांनो सोलापूर या जिल्ह्यामधलं धरण आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1. बघा विषय क्रमांक 16 या ठिकाणी काय विचारलंय, पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? पुणे ते बारामती यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? कुंभारली घाट, थळ घाट, दिवा घाट आणि पसरणी घाट. पुणे ते बारामती यांच्या दरम्यान बघा दिवा घाट लागतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात? पृथ्वीवर विचारले दिवस आणि रात्र कशामुळे होतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अमरकंटक मध्य प्रदेश. अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? कोणती नदी उगम पावते? बघा अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा नदी उगम पावते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा बघा, कयाधू ही नदी कोणत्या जिल्ह्यामधली प्रमुख नदी आहे? आता कयाधू नदी कोणत्या जिल्ह्यामधून वाहते? सर्वांचं बघा योग्य उत्तर आलं का? कयाधू नदी हिंगोली या जिल्ह्यामधली बघा प्रमुख नदी आहे. कयाधू कुठली आहे? हिंगोली या जिल्ह्यामधली प्रमुख नदी आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी आहे? आता बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी कोणती असेल? नर्मदा नदी कुठे मिळते? अरबी समुद्राला जाऊन मिळते. तापी नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. वैतरणा अरबी. मग आपले योग्य उत्तर या ठिकाणी काय आलं पाहिजे? भीमा नदी. भीमा नदी पहा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? बघा बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये असतो पहा, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? आता याचं योग्य उत्तर केलं पाहिजे. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला होता? ताराबाई शिंदे बघा यांनी हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. बघा भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. विषय क्रमांक पुढचा, सार्क या संघटनेचं मुख्यालय विचारले खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सार्क संघटनेचं मुख्यालय कुठं आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर आलं का? पहा सार्क संघटनेचं मुख्यालय कुठं आहे? काठमांडू नेपाळ. काठमांडू नेपाळ या ठिकाणी सार्क संघटनेचं मुख्यालय आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3. बघा विषय क्रमांक पुढचा, कोयना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी असेल? भीमा नदी, कृष्णा नदी, गोदावरी आणि पूर्णा. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? कोयना नदी काय असेल? कोयना नदी बघा कृष्णा नदीची उपनदी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघूया, मुंबई येथे पहिली कापड गिरणी कोणत्या वर्षी सुरू झाली? मुंबई येथे विचारले पहिली कापड गिरणी कोणत्या वर्षी सुरू झाली? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सर्वांचे योग्य उत्तर केले पाहिजे. सन 1851. सन 1851 या वर्षी मुंबई येथे पहिली कापड गिरणी सुरू झाली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1. विषय क्रमांक पुढचा, सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह कोणता आहे? आता सूर्यमालेमध्ये बघा सूर्यापासून तिसरा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर केले पाहिजे. सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह या ठिकाणी पृथ्वी ग्रह आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये आकाराने सर्वात लहान राज्य कोणतं आहे? भारतामध्ये आकाराने म्हणजे कोणतं असेल? आकारमानाने. आकारमानाने म्हणजे क्षेत्रफळाने. भारतामधलं क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणतं असेल? गोवा राज्य पहा भारतामध्ये आकाराने सर्वात लहान राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा, वेबसाईटच्या मुखपृष्ठाला खालीलपैकी काय म्हणतात? मुखपृष्ठ म्हणजे काय? बघा वेबसाईटच्या प्रथम पेजला, आता वेबसाईट आपण ओपन करतो ते सर्वात बघा पहिलं पेज असते, त्या पेजला खालीलपैकी काय म्हणतात? हा प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. वेबसाईटच्या मुखपृष्ठाला आपण काय म्हणतो? होम पेज म्हणतो पहा, होम पेज. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिली? ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिली? राष्ट्रसंत बघा तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? आता महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले जिल्ह्यांची एकूण संख्या किती असेल? 36 पहा महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 36 आहे. विषय क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलं आहे? पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना कोणी केली? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
पीपल्स एज्युकेशन सोसायटी बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा लोकसभा आणि राज्यसभा. आता लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? कोणाला हे अधिकार तो? लोकसभा आणि राज्यसभा यांचं बघा संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपती यांना असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. कोहिमा कोणत्या राज्याची राजधानी? कोहिमा कुठली असेल? कोहिमा नागालँडची राजधानी कोहिमा आहे. विषय क्रमांक पुढचा सूर्यग्रहण विचारले नेहमी कोणत्या दिवशी होत असते? सूर्यग्रहण नेहमी कोणत्या दिवशी होत असते? बघा सूर्यग्रहण नेहमी अमावस्येला होत असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात पाण्याचा उत्कलनांक बिंदू किती असतो? पाण्याचा उत्कलनांक बिंदू किती असतो? बघा पाणी 100 अंशाला बघा या ठिकाणी पाणी उकळत असते, म्हणजे पाण्याचा उत्कलनांक बिंदू या ठिकाणी 100 अंश सेल्सिअस या ठिकाणी पाण्याचा उत्कलनांक बिंदू असतो. विषय क्रमांक पुढचा कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? आता कोसला या कादंबरीचे लेखक कोण होते? भालचंद्र नेमाडे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत. पंडित रविशंकर बघा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? बघा अशा बघा प्रकारचा जो प्रश्न आहे, पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? त्याचे योग्य उत्तर काय असेल? पंडित रविशंकर हे सितार वादक होते. ऑप्शन क्रमांक 2. बघा प्रश्न क्रमांक पुढचा प्रतापगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला किल्ला आहे? प्रतापगड बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा प्रतापगड हा सातारा जिल्ह्यामधल्या ठिकाणी किल्ला आहे. विषय क्रमांक पुढचा भारताचा मध्यबिंदू कोणत्या शहरामध्ये आहे? भारताचा मध्यबिंदू बघा भारताचे मध्यवर्ती ठिकाण नागपूर. बघा शहर भारताच्या ठिकाणी मध्यवर्ती शहर आहे नागपूर. बघा विषय क्रमांक या ठिकाणी पुढचा काय विचारला आहे? इंडियन मिलिटरी अकॅडमी. आता इंडियन मिलिटरी अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा पांझरा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे? पांझरा नदीच्या काठावर कोणतं शहर आहे? बघा पांझरा नदीच्या काठावर या ठिकाणी धुळे शहर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4. बघा विषय क्रमांक पुढच्या या ठिकाणी विद्युतधारा खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? विद्युतधारा कोणत्या एककामध्ये मोजतात? एम्पियर. एम्पियर या एककामध्ये विद्युतधारा मोजली जाते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3. बघा विषय क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारलं आहे? केरळ या राज्यामधलं प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणतं आहे? आता केरळ या राज्यामधलं सरोवर कोणतं असेल? दाल आणि उलर कुठली आहेत? बघा सर्वांना माहीत पाहिजे दाल आणि उलर ही सरोवरे कुठं असतील? जम्मू काश्मीर राज्यामध्ये आहेत. लोणार सरोवर महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. मग उरलं काय? वेंबनाड. वेंबनाड बघा हे सरोवर केरळ या राज्यामधलं सरोवर आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा गुवाहाटी हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे? गुवाहाटी. तर गुवाहाटी हे शहर कुठं आहे? आसाम राज्यामध्ये आहे. मग नदी कोणती यायला पाहिजे? बघा ब्रह्मपुत्रा. गुवाहाटी हे शहर ब्रह्मपुत्र नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो 2 आपले योग्य या ठिकाणी उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा नागार्जुन सागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रकल्प आहे? नागार्जुन सागर हा प्रकल्प कुठला असेल? आंध्र प्रदेश राज्याचा प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4. बघा विषय क्रमांक पुढचा चहाच्या उत्पादनामध्ये विचारले चहाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा कोणता असेल? चीनचा लागतो चहाच्या उत्पादनामध्ये चीनचा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढच्या ठिकाणी काय? इंद्रावती हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? इंद्रावती हे अभयारण्य. आता इंद्रावती हे अभयारण्य कुठं असेल? छत्तीसगड या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो इंद्रावती हे अभयारण्य आहे. विषय क्रमांक पुढचा जर्मनी या देशाची राजधानी कोणती आहे? जर्मनीची राजधानी कोणती असेल? बघा मॉस्को. रशियाची राजधानी मॉस्को आहे. चीनची राजधानी बीजिंग आहे. बर्लिन. बर्लिन बघा हे शहर काय असेल? जर्मनीची राजधानी बर्लिन शहर आहे. विषय क्रमांक पुढचा हरिजन सेवक संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली होती? महात्मा गांधी यांनी. पहा हरिजन सेवक संघ बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1. पानिपतचं पहिलं युद्ध विचारले खालीलपैकी कोणत्या वर्षी पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? पानिपतचं पहिलं युद्ध सन 1526. सन 1526 मध्ये पानिपतचे पहिले युद्ध झाले होते. विषय क्रमांक पुढचा केंद्रीय मंत्रिमंडळ. आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बघा केंद्रीय मंत्रिमंडळाचे बघा अध्यक्ष कोण असतात? सर्वांना या ठिकाणी योग्य उत्तर माहीत पाहिजे. केंद्रीय मंत्रिमंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी पंतप्रधान असतात. प्रश्न क्रमांक पुढचा अर्थशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? अर्थशास्त्र.
बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. अर्थशास्त्र हा ग्रंथ बघा कौटिल्य यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. विषय क्रमांक पुढचा, अंदमान व निकोबार या संघराज्य प्रदेशाची राजधानी कोणती आहे? अंदमान व निकोबार यांची राजधानी कोणती आहे? पोर्ट ब्लेअर. अंदमान व निकोबार यांची या ठिकाणी पोर्ट ब्लेअर या ठिकाणी राजधानी आहे. सार्क संघटनेची स्थापना आताच बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे. सार्क संघटनेचं मुख्यालय काठमांडू नेपाळला आहे. सार्क संघटनेची बघा स्थापना केव्हा झाली होती? सन 1985 मध्ये सार्क संघटनेची स्थापना झाली होती. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा, कुमाऊ हिमालयामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? कुमाऊ या हिमालयामधलं सर्वोच्च शिखर कोणतं असेल? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर काय असेल? कुमाऊ नंदादेवी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, तामिळनाडूचा किनारा खालीलपैकी कोणत्या? तामिळनाडू या राज्यामध्ये बघा जो काही किनारा आहे तो कोणत्या नावाने ओळखला जातो? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तामिळनाडू या राज्यामध्ये बघा जो काही किनारा आहे तो या ठिकाणी कोरोमंडलचा किनारा या नावाने ओळखला जातो. विषय क्रमांक पुढचा, भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? भारतामधलं सर्वात मोठे बघा खाऱ्या पाण्याचं कोणतं असेल? चिल्का. चिल्का बघा हे सरोवर भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. चिल्का सरोवर ओरिसा राज्यामध्ये आहे. उज्जैन बघा हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? उज्जैन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? शिप्रा. उज्जैन हे शहर शिप्रा नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक 4. गुजरात राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? गुजरात या राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प कोणता? हिराकुंड. हिराकुंड आहे का? हिराकुंड ओरिसा राज्यामध्ये आहे. उकाई कुठला आहे? बघा चंबळ, तुंगभद्रा. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. उकाई हा प्रकल्प कुठं आहे? गुजरात या राज्याचा बघा बहुउद्देशीय प्रकल्प आहे उकाई गुजरात राज्याचा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असे खालीलपैकी कशाला म्हणतात? भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आपण कशाला म्हणतो? शेतीला म्हणतो. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1. बघा विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? गिंडी. आता गिंडी हे राष्ट्रीय उद्यान विचारले खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये असेल गिंडी? मागील बघा परीक्षामध्ये प्रश्न होता गिंडी कुठं आहे? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर काय? गिंडी हे राष्ट्रीय उद्यान तामिळनाडू राज्यामध्ये यायला पाहिजे. तामिळनाडू राज्य गिंडी. विषय क्रमांक पुढचा, दिग्बोई आणि नुनमती हे खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये असतील? दिग्बोई आसाम राज्यामध्ये. दिग्बोई म्हणजे सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. रेशीमच्या उत्पादनामध्ये, आता रेशीमच्या उत्पादनामध्ये जगामध्ये प्रथम क्रमांकाचा देश कोणता लागेल? बघा सर्वांचं योग्य उत्तर येईल का? रेशीमच्या उत्पादनामध्ये जगामध्ये पहिला क्रमांक हा चीन या देशाचा लागतो. विषय क्रमांक पुढचा, पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? पूर्वेकडे जायचं आहे. बघा पूर्व मध्य रेल्वे पूर्वेकडे जाऊन मध्यामध्ये. बघा पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय कुठं असेल? हाजीपूर. बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2. रेल्वेच्या डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेलं पेरांबूर हे ठिकाण. आता पेरांबूर या ठिकाणी काय होतं? रेल्वेच्या डब्याची निर्मिती होती पेरांबूर या ठिकाणी. आता पेरांबूर हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये असेल? तामिळनाडू या राज्यामधलं हे ठिकाण आहे. ओखा हे बंदर कोणत्या राज्यामध्ये असेल? ओखा बंदर कुठं आहे? ओखा हे बंदर बघा गुजरात या राज्यामधल्या या ठिकाणी बंदर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, माझगाव डाक जहाज बांधणी केंद्र कुठं आहे? माझगाव डाक हे जहाज बांधणी केंद्र कुठं आहे? चेन्नई, गोवा, मुंबई. बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3. माझगाव डाक बघा जहाज बांधणी केंद्र मुंबई या ठिकाणी आहे. खासी आणि बोडो या आदिवासी जमाती कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? बोडो जमात बघा सर्वांना माहीत आहे. बोडो ही जमात आसाम या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते. भारताची पहिली जनगणना बघा स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली होती? लॉर्ड मेयो बघा यांच्या काळामध्ये सन 1872 मध्ये भारताची पहिली जनगणना झाली होती. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये सन 1872 मध्ये भारताची पहिली जनगणना झाली होती. सर्वाधिक लोकसंख्येचा संघराज्य प्रदेश म्हणजे कोणता असेल? केंद्रशासित प्रदेश. सर्वाधिक लोकसंख्या दिल्ली. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे. भारतामधली सर्वात लांब हिमनदी कोणती असेल? हिमनदी. भारतातली सर्वात लांब हिमनदी म्हणजे सियाचीन बघा भारतामधली सर्वात लांब हिमनदी आहे. ग्रह आणि तारे यांच्यामधलं अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? कोणतं वापरतो आपण? प्रकाश वर्ष. ग्रह आणि तारे यांच्यामध्ये आपण प्रकाश वर्ष वापरतो. बघा गोल्डन फायबर असे खालीलपैकी कशाला म्हणतात? गोल्डन फायबर कशाला म्हणतो? कापसाला म्हणतो का आपण? तागाला म्हणतो का? रेशीमला म्हणतो का? चंदना. गोल्डन फायबर कशाला म्हणतो आपण? गोल्डन फायबर बघा आपण तागाला म्हणतो. ऑप्शन क्रमांक 2. नवे मंगरूळ हे बंदर कुठं असेल? नवे मंगरूळ बघा हे बंदर कर्नाटक या राज्यामधल्या ठिकाणी बंदर आहे. विषय क्रमांक पुढचा, वायुदाबाचं एकक खालीलपैकी कोणतं आहे?
वायुदाबाचं एकक या ठिकाणी कोणतं असेल? बघा सर्वांनी सांगायचे मिलीबार हे वायुदाबाचे या ठिकाणी एकक आहे. ब्राझील या देशाची राजधानी कोणती आहे? ब्राझीलची ब्राझिलिया या ठिकाणी योग्य राजधानी आहे. वंदे मातरम. आता वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? वंदे मातरम या नावाचे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.